नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं कावेरीज किचन कथा या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत स्पेशल अशी वरणबट्टी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। बट्टीसाठी मी इथे स्पेशल असं दळून आणलेलं आहे। इथे मी 1 किलो गहू घेतलेले आहे, त्यासाठी मी 1 वाटी तांदूळ घेतलेले आहे। हे रेशनचे तांदूळ आहे। अर्धी वाटी हरभरा डाळ, अर्धी वाटी सोयाबीन, अर्धी वाटी मक्का। हे आपण एकत्रित करून गिरणीवरून जाडसर असं दळून आणायचं आहे। आपल्या रव्याप्रमाणे हे पीठ दळायचं आहे। गिरणीवर हे दळून देतात। आपलं पीठ दळून आलेलं आहे। आता मी या वाटीने 4 वाट्या पीठ घेतलेलं आहे। जाडसर असं हे पीठ असायला हवं। छान असं आपलं जाडसर पीठ दळलेलं आहे। आता आपण मसाले ॲड करूया। इथे मी बडीशोप, 2 चमचे धणे, अर्धा चमचे जिरे घेतलेले आहे। हे आपण जाडसर कुटून घेऊया। जाडसर असलं आपलं धणे जिरे कुटून झालेले आहेत। आता आपण हे यामध्ये घालूया। 1 चमचा ओवा घेतलेला आहे, तो हातावर चोळून घालायचा आहे। 2 चमचे पांढरे तीळ घेतलेले आहे, ते देखील यामध्ये घालायचं आहे। अर्धा चमचा मी इथे खायचा सोडा घेतलेला आहे। हा ऑप्शनल आहे, नाही घातला तरी चालेल। थोडीशी हळद घालायची आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे। हे आपण छान मिक्स करून घेऊया। आपलं छान मिक्स करून झालं आहे। मी इथे 4 चमचे मोहन तेलाचं घालत आहे। हे देखील ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालेल। आता आपण तेल छान पिठाला चोळून घेऊया। आणि पाणी घालून याचा घट्टसर असा गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। छान असा आपण याचा घट्टसर असा गोळा तयार करून घेऊया। छान असं आपलं घट्टसर पीठ मळून झालेलं आहे। आता आपण लगेच गोळे तयार करायला घेऊया। हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि 2 पोळीला घेतो त्या आकारा एवढा आपल्याला गोळा घ्यायचा आहे आणि तेल लावत लावत आपल्याला गोळा तयार करायचा आहे। तुम्ही लहान आकाराचे देखील गोळे तयार करू शकता। छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। आता आपण बाकीचे देखील गोळे तयार करून घेऊ। मी हाताला तेल लावून आणि पिठाला तेल लावून याप्रमाणे गोळे तयार करून घेतलेले आहे। छान असे आपले सर्व गोळे तयार झालेले आहे। आता आपण बॉईल करून घेऊ। इथे मी कुकरमध्ये पाणी उकळायला ठेवलं आहे। यामध्ये 1 चमचा तेल घालून घ्यायचं आहे, म्हणजे गोळे एकमेकांना चिटकणार नाही। यामध्ये आपण तयार केलेले सर्व गोळे घालून घेऊया। तुम्ही हे गोळे चाळणीवर वाफवून देखील घेऊ शकता, पण मी पाण्यामध्येच उकळून घेणार आहे। आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊया। शिट्टी काढून घ्यायची आहे आणि आपल्याला 10 ते 15 मिनिटे वाफवून घ्यायची आहे। 10 ते 15 मिनिटे झाली, आपली गोळे छान असे वाफवले आहे। बघा, सुंदर असे उकळले देखील आहे। आता आपण हे थंड करून घेऊ आणि कट करायला घेऊ। आपले गोळे थंड झालेले आहेत। आता आपण कट करायला घेऊया। गोळे थंड झाल्यावरच कट करायचे। तुम्ही हवा त्या आकारामध्ये बट्टी
कट करू शकता। मी तुम्हाला 2 प्रकारे कट करून दाखवते। शक्यतो याप्रमाणे बट्टी कट केली जाते। एका बट्टीचे मी 8 तुकडे केलेले आहे। आता दुसऱ्या आकारामध्ये देखील आपण बट्टी कट करू शकतो, जसे की या चापट आकारामध्ये। छान असा बट्ट्यांना आकार आलेला आहे। आता आपण बाकीच्या देखील राहिलेल्या बट्ट्या कट करून घेऊ आणि तळायला घेऊया। सुंदर अशा आपल्या बट्ट्या कट करून झालेल्या आहे। कढईमध्ये तेल घालून तेल गरम झालेले आहे। आता आपण कट केलेल्या बट्ट्या यामध्ये सोडून घेऊया। छान अशा हे आपल्याला लालसर रंगावर तळून घ्यायचे आहे। सुंदर असा बट्ट्यांना रंग आलेला आहे। आता आपण काढून घेऊया। दुसऱ्या देखील बट्ट्या आपण तळून घेऊया। बट्ट्या तळताना मोठ्या आचेवरच तळायच्या, म्हणजे छान असा रंग येतो आणि बट्ट्या छान तळल्या जातात। ह्याही देखील तळून झालेल्या आहेत। आपण काढून घेऊया आणि बाकीच्या देखील बट्ट्या तळून घेऊया। आता आपण फोडणीचं वरण बनवणार आहोत। त्यासाठी मी ते कांदा, टोमॅटो, आलं, लसूण, कढीपत्ता, चिंचगूळ आणि कोथिंबीर घेतली आहे आणि तुरीचं शिजवलेलं वरण घेतलेलं आहे। त्याच कढईमध्ये आपण 2-3 चमचे तेल घालून घेतलं आहे। तेल गरम झाले की त्यामध्ये मोहरी घालायची आहे। मोहरी छान तडतडली की त्यामध्ये 1 चमचा जिरं घालायचं आहे। जिरं छान फुललं की त्यामध्ये कढीपत्त्याची 10-12 पाने घालायची आहे। आता घालून घेऊया बारीक चिरलेला कांदा। छान असं आपण परतून घेऊया। आलं लसणाची पेस्ट घालायची आहे। यामुळे वरण अगदी सुंदर होतं। चिमूटभर हळद घालायची आहे आणि आवडीनुसार लाल तिखट। तिखट तुम्ही कमी जास्त तुमच्या गरजेनुसार करू शकता। छान असं परतून घेऊया। बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे। छान असं तेल सुटेपर्यंत आपण परतून घेऊया। इथे मी 1 चमचा सांबर मसाला घालत आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता, पण सांबर मसाल्यामुळे छान अशी वरणाला टेस्ट येते। बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि छान असा मसाला आपण परतून घेऊया। चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे। छान असं मसाल्याला तेल सुटलेलं आहे। आता आपण यामध्ये शिजवलेलं तुरीचं वरण घालून घेऊया। छान असं मिक्स करायचं आहे। पाणी ॲड करायचं आहे।
तुम्हाला हवं तेवढं घट्ट किंवा पातळ त्यानुसार पाणी घालायचं आहे. थोडीशी कोथिंबीर घालूया आणि छान असं वरण 15 ते 20 मिनिटे उकळून घेऊया. त्यामध्ये चिंचेचा कोळ घालायचा आहे. हे आंबट गोड वरण चवीला खूप छान लागते आणि बट्टीसोबत तर अगदी अप्रतिम. त्यामुळे आवर्जून चिंच गुळाचं पाणी घालायला विसरू नका. चवीपुरता गूळ घालायचा आहे. सुंदर अशी आपली वरणबट्टी तयार आहे. त्यासोबत मी दह्यातली उकडलेली मिरची देखील घेतलेली आहे. यासोबत ही वरणबट्टी खूप छान लागते. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की ट्राय करून सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.